स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, विडी कामगारांना कायदेशीर किमान वेतन व रोख मजुरी द्या, महागाई बेरोजगारी रोखा, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करा, आरोग्य व शिक्षणावरील वाढता खर्च आटोक्यात आणा या मागण्यांसाठी सीटूच्या वतीने सोमवारी सोलापुरात जोरदार जेल भरो आंदोलन करण्यात आला। राज्य उपाध्यक्ष डॉक्टर नरसय्या आडम, एम.एच. शेख आणि नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगार लाल झेंडे घेऊन शांती चौकात दाखल झाले। दत्तनगर येथे लाल बावटा कार्यालयाला पोलिसांनी सकाळपासून घेराव घातला होता, तरीही कार्यकर्ते जथ्थेने शांती चौकात पोहोचले। नसीमा शेख आणि सुनंदा बल्ल्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकारांनी रस्ता रोखून घोषणाबाजी केली। आंदोलनकारांना हटवताना पोलिसांनी झटपटा दिली। अखेर पोलिसांनी सुमारे 400 आंदोलनकारांना ताब्यात घेऊन जेल रोड पोलीस ठाण्यात हलवले। एम.एच. शेख यांनी सरकारांवर टीका करत कामगारांच्या हक्कांवर घाला घातल्यास संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला। आंदोलनात ॲडव्होकेट अनिल वासक, दत्ता चव्हाण, शेवंताताई देशमुख, व्यंकटेश कोंगारी, वीरेंद्र पद्मा, दाऊद शेख, नरेश दुगाडे, हनीफ सातखट, किशोर मेहता, मलेश्याम करमपुरी, पांडुरंग मेत्रे, दीपक निकंबे, अभिजित निकंबे आणि विजय हरसुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले। 10 ऑगस्ट आम्ही जेल भरो आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्या अनुषंगानं पोलिसांना सांगितलं आम्ही शांततेमध्ये या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे, आम्हाला परवानगी द्या। पण पोलिसांनी तसं केलं नाही। त्यांनी रात्री 10 वाजता आम्हाला नोटीस बजावली की तुमच्या ह्याला आम्ही परवानगी नाकारलेली आहे। आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे। या फडणवीस सरकारने अदानीच्या घशामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था घालण्याचा प्रयत्न केलाय। लोकांच्या खिशातले पैसे लुटण्यासाठी त्याला साधन उपलब्ध करून दिलेलं आहे। म्हणून हे स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे। इतकंच नसून वाढती महागाई ही आटोक्यात आली पाहिजे। 4 कामगार कायदे करून या ठिकाणी कामगारांचे कायदे पायदळी तुडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा त्यांनी मागे घेतलं पाहिजे। इतकंच नसून आज महाराष्ट्रातल्या कित्येक तरुण हे बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे आम्ही या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन करतोय, या ठिकाणी उद्योगधंदे आणतो म्हणून ते लोकांची फसवणूक करतायत, पण प्रत्यक्षात सगळं कागदावर आहे, वस्तुस्थिती काही नाही आहे। म्हणून या सरकारच्या विरोधात आम्ही आज जेल भरो करतोय। परंतु पोलिसांनी सकाळपासून या ठिकाणी त्यांचा फौजफाटा लावून आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, आमच्यावर त्यांनी काठी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आमचं आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही। आम्ही इनके सुद्धा यांना मातीत गाडण्याची ताकद आमच्यात आहे। म्हणून आम्ही आज रस्ता रोको केलाय। हे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने करणार आहे। जोपर्यंत सरकार 4 कामगार कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील। या ठिकाणी स्मार्ट मीटर जर रद्द नाही झालं तर कोणी सुद्धा त्या ठिकाणी या सरकारला मतदान करणार नाही, सरकारला रस्त्यावरती फिरू देणार नाही, असा आमचा निर्धार आहे। पुढचा लढा हा कुठल्या पद्धतीमध्ये असणार आहे आपला? आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। या ठिकाणी आम्ही पुतळे जाळू, या सरकारच्या कार्यालयाचं ताब्यात घेऊ आणि जेवढे कुणी स्मार्ट मीटर लावतील ते स्मार्ट मीटर हाणून पाडून रस्त्यावरती त्याचा आम्ही चकनाचूर करू। आम्ही अखिलक पद्धतीनं आम्ही आंदोलन करण्याचा आमचा पवित्र आहे। वारंवार आंदोलन करण्याची वेळ काय येत आहे? कारण या सरकारला आपल्या गरिबांविषयी, मतदारांविषयी, या महाराष्ट्राच्या जनतेविषयी अजिबात काळजी नाही, प्रेम नाही। त्यांना फक्त पाहिजे सत्ता, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून आपली नातीगोती मोठं करायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं, हे त्यांचं धोरण